नमस्कार. मराठीमध्ये घेतोय. नमस्कार. बरेच प्रेक्षक म्हणजे ऑडियन्स आपले हिंदीमध्ये दिसते. आशा करतो की सगळ्यांना मराठी समजेल. माझं नाव युवराज बिराजदार आणि आता सांगितल्यासारखं मी पोलीसमध्ये आहे, क्राईम ब्रँचमध्ये आहे. माझ्याकडे बघून वाटत काही वाटलेली कविता घेतोय. आयुष्य किती आहे हे आपण ठरवू शकत नाही. आपलं आयुष्य किती आपण ठरवू शकतो का? तसं आयुष्य किती आहे हे आपण ठरवू शकत नाही, पण आयुष्य कसं जगायचं हे आपण मात्र ठरवू शकतो. त्याच्यावरच मी कसं जगायचं हे कवितेचं नाव आहे आपल्या समोर सादर करतो. कसे जगावे हे आपणच आपले ठरवायचे असते. कसे जगावे हे आपणच आपले ठरवायचे असते. रडत जगायचे की लढत जगायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. जगत असताना कैक वेळा अंधार रात्री म्हणजे काही प्रॉब्लेम येतील, अडचणी येतील, संकट येतील. जगत असताना कैक वेळा अंधार रात्र येईल, तेव्हा कोणी दिवा दाखवेल का याची वाट पाहायची, की स्वतःच्या मनात दिवा पेटवून स्वतःलाच प्रकाशित करायची हे आपणच आपले ठरवायचे असते. लढत जगायचे की रडत जगायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. अंधार रात्री नंतर लख प्रकाश होणार आहे. प्रॉब्लेम नंतर चांगले दिवस येणार आहेत. अंधार रात्री नंतर लख प्रकाश होणार आहे या विश्वासाने जगायचे, की अंधार रात्र संपणारच नाही या विचाराने मरायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. लढत जगायचे की लढत जगायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. भविष्याकडे बघून नवीन नवीन स्वप्नांना गवसणी घालायचे, की भविष्याकडे बघून नवीन नवीन स्वप्नांना गवसणी घालायचे, की भूतकाळातील दुःखांच्या आठवणीत झुरत राहायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. रडत जगायचे की लढत जगायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. आयुष्यामध्ये काही लोक असतात बघा, आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणारे असतात आणि काही जण असतात सोल्युशन देणारे आपल्याला. म्हणजे काही जण त्याच्यावर म्हणतोय आयुष्यामध्ये काठा बनून सर्वांना रुतत राहायचे, की आयुष्यामध्ये काठा बनून सर्वांना रुतत राहायचे, की फूल बनून सर्वांना सुगंध द्यायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. रडत जगायचे की लढत जगायचे हे आपणच आपले ठरवायचे. शेवटचं शेवट, मेल्यानंतर लोकांच्या मनावरती आणि इतिहासाच्या पानावरती राहायचे, की स्मशानामध्ये राखेसोबत संपून जायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. लढत जगायचे की लढत जगायचे हे आपणच आपले ठरवायचे असते.